आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। घराला कुलूप लावून गावी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। विरारमध्ये भर दिवसा गावी गेलेल्या कुटुंबाची घरफोडी झालेली आहे। कुलूप लावलं म्हणजे घर सुरक्षित आहे असं समजू नका, कारण चोरटे कधीही आणि कुठूनही तुमच्या घरात घुसू शकतात। त्यासाठी तुम्हाला काही काळजी घ्यावी लागणार आहे। बघूया। घर बंद करून गावाला जाताय, खबरदार। घर बंद केलं, चोरट्यांनी फोडलं। भर दिवसा विरारमध्ये चोरट्यांनी घर फोडलं। आपण सर्वजण घराबाहेर पडताना घराला कुलूप लावतो। कुलूप योग्यरित्या लागले का हे पाहण्यासाठी आपण कुलूपाला 2-3दा ओढून पाहतो। घराला कुलूप लावल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की आता घर सुरक्षित आहे, घरात कोणी घुसणार नाही, तुम्ही असा विचार करत असाल तर खबरदार, तुमच्या घरात चोरटे घुसू शकतात। आम्ही तुम्हाला असं का सांगतोय याचं कारण आहे विरारमध्ये घडलेली ही घटना। विरार पूर्वेतील नूतनगंगा सोसायटीत भर दिवसा घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला। घरात कोणी नसल्यानं चोरट्यानं सोसायटीतील 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटचं कुलूप तोडलं। त्यानंतर घरात घुसून त्यानं घरातील काही वस्तू लंपास केल्याची माहिती आहे। त्यामुळे तुम्ही घर बंद करून गावाला जात असाल तर खबरदारी बाळगा। तुमच्या शेजाऱ्यांना तुमच्या घरावर लक्ष ठेवायला सांगा। घराला कुलूप लावलं म्हणजे घर सुरक्षित आहे असं समजू नका, कारण चोरटे कधीही आणि कुठूनही तुमच्या घरात घुसू शकतात। तुम्ही गावी जात असेल तर तुमच्या घराच्या शेजारील लोकांना 2-3 लोकांना इंटिमेशन दिलं पाहिजे की आम्ही 4 दिवसासाठी 8 दिवसासाठी गावाला जातोय। त्यामुळे तुमच्या घराकडे त्यांचं तुमच्या गैरहजेरीमध्ये संपूर्ण लक्ष राहील। तसेच सोसायटीमध्ये पण तुम्ही इन्फॉर्म केलं पाहिजे की आम्ही गावाला जातो। त्यामुळे येणाऱ्या जाणारे लोक तुमच्या घराकडे बघून लक्ष ठेवतील। तसेच तुमच्या घरातील कामवाले असेल, दूधवाला असेल, पेपरवाला असेल, यांना पण तुम्ही इंटिमेशन दिलं पाहिजे की जेणेकरून ते तुमच्या गैरहजेरीमध्ये तुमच्या घरी येणार नाहीत। सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलाय। सगळ्याच वयोगटातील लोक सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या माध्यमांवर ऍक्टिव्ह असतात। त्यामुळे बाहेरगावी जाताना स्टेटस स्टोरी ठेवू नका। त्यामुळे तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना तुम्ही बाहेरगावी गेलात हे समजतं। सध्या मे महिना चालू आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आहेत आणि त्यांना सुट्ट्या लागल्यात। सुट्टीनंतर सर्व कुटुंबीय बाहेरगावी पर्यटनासाठी जाण्याचा किंवा मामाच्या गावाला 8-10 दिवसासाठी जाण्याचा प्लॅन करतात। सर्व नागरिकांना माझं आव्हान असणार आहे की तुम्ही बाहेरगावी जात असताना तुमच्या घरातील मौल्यवान वस्तू ह्या लॉकरमध्ये ठेवावेत किंवा स्वतःसोबत घेऊन जावेत। त्याचप्रमाणे बाहेरगावी जात असताना किती दिवसासाठी चाललात असं शेजारच्यांना आणि पोलीस स्टेशनला कळवावं, जेणेकरून त्या ठिकाणी घरफोडी, चोरी असा काही गुन्हा घडणार नाही, त्याला प्रतिबंध घालता येईल। त्यामुळे आता यापुढे बाहेरगावी जाताना लॉक व्यवस्थित लावा, खिडक्या बाल्कनी योग्यरित्या बंद करून घ्या, जेणेकरून तिथून चोर घरात घुसणार नाही आणि तुमच्या घरात चोरी होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।